Good morning, students. In last lecture, we see exercise. We solve exercise problems. Now, in this lecture, we see 1.5 Argand diagram on complex plane. 1.3 square root of a complex number and 1.4 quadratic equation जे आहे ते डिलीट केलेलं आहे. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन कॉम्प्लेक्स प्लेन हे जे आहे ते डिलीट केलेलं आहे. ओके. Now we see Argand diagram on complex plane. Argand diagram on complex plane. Let z is equal to x plus iy be a complex number then the point p of xy, then the point p of xy represents the complex number z is equal to x plus I y. That is x plus I y is equal to x comma y. Z is equal to x by x y. Z is equal to x plus I y. हा काय कॉम्प्लेक्स नंबर आहे. तो p ऑफ एक्स वाय, पहिला x कोऑर्डिनेट आणि नंतर y कोऑर्डिनेट रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू x प्लस आय वाय. हा जो नंबर आहे तो आपण असा लिहितो. फॉर एक्झाम्पल 1 प्लस 2i ला कसं लिहिणार आहे. 1 प्लस 2i इज इक्वल टू 1 कॉमा 2. ओके. देन 1 मायनस 2i ला कसं लिहिणार तुम्ही. 1 मायनस 2. दिस इज x कोऑर्डिनेट अँड दिस इज y कोऑर्डिनेट. दिस इज x अँड दिस इज y. आता इथे आपण जनरली काय करतोय, हा आपला एक्स ऍक्सिस असतो आणि हा काय वाय ऍक्सिस. आता आपण काय करणार आहे, हा जो रिअल पार्ट आहे, रिअल पार्ट एक्स, तो आपण एक्स ऍक्सिस वर हा पॉइंट लिहिणार आहे. एक्स कोऑर्डिनेट आपण एक्स ऍक्सिस वर लिहिणार आणि वाय कोऑर्डिनेट आहे हा जो वाय ऍक्सिस वर लिहिणार. वाय कोऑर्डिनेट काय तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे. हा रिअल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट. एक्स आपण हा जो रिअल पार्ट आहे तो एक्स ऍक्सिस वर लिहिणार, म्हणून ह्या एक्स ऍक्सिसला काय म्हणायचं, रिअल ऍक्सिस. आणि हा जो वाय आहे आपला इमॅजिनरी पार्ट, तो आपण कुठे लिहिणार आहे, वाय ऍक्सिस वरती. म्हणून या वाय ऍक्सिसला काय म्हणायचं, इमॅजिनरी ऍक्सिस. येते लक्षात. रिअल पार्ट हा जो एक्स प्लस आय वाय कॉम्प्लेक्स नंबर आहे, एक्स प्लस आय वाय, त्याचा एक्स जो आहे तो आपण एक्स ऍक्सिस वर लिहिणार आहे. म्हणून एक्स ऍक्सिसला काय म्हणायचं, रिअल ऍक्सिस. आणि हा जो वाय आहे, वाय तो आपण वाय ऍक्सिस वर लिहिणार आहे. वाय काय आपला इमॅजिनरी पार्ट आहे, म्हणून त्या वाय ऍक्सिसला काय म्हणायचं, इमॅजिनरी ऍक्सिस. कळलं. एक्स ऍक्सिसला रिअल ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला इमॅजिनरी ऍक्सिस. आपण नीट व्यवस्थित लिहूया. x is equal to real part of z represented on x axis. X is equal to real part of z is represented on x axis. So x axis is called real axis. Okay, and y is equal to imaginary part of z is represented on y axis. So y axis is called imaginary axis. Okay. X dash y
and this is y dash. Here 0. This x-axis is called real axis, and this y-axis is called imaginary axis. P of xy. एवढं डिस्टन्स काय आहे तुमचं x. हे जे डिस्टन्स आहे तेवढं काय x, आणि हे जे डिस्टन्स आहे ते काय तुमचं y. हा पॉइंट x, y. हे x डिस्टन्स आणि हे जे y डिस्टन्स आहे एवढं y, and this is x distance, this is y distance. Point P of xy. हा काय तुमचा x प्लस I y. y काय तुमचा इमॅजिनरी पार्ट ऑफ z. This is x काय real part of z. Okay, now let's take some examples. This is, आता आपण डायरेक्ट लिहूया, this is real axis and this is imaginary axis. Okay. आता इथं समजा हा पॉइंट 1, this is 1 distance and this is 2. हा पॉइंट आहे 1, 2, म्हणजेच कोणता कॉम्प्लेक्स नंबर आहे हा तुमचा 1 प्लस 2i. ओके, इथे 1, 2, 3, this is 4. इकडे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, इकडे पण पॉझिटिव्ह, इकडे काय असतं निगेटिव्ह. दिस इज निगेटिव्ह नंबर्स. ओके, आता हा पॉइंट आहे सपोज. हा काय आहे तुमचा पॉइंट? हा पॉइंट काय असणार आहे? -2 and 2. -2 and 2. हा कसा लिहिणार? -2 plus 2i, -2 plus 2i, and this is, इथे सपोज हा पॉइंट असेल, इथनं हा काय तुमचा पॉइंट? एक्स ऍक्सिस रियल काय -3, and this is imaginary axis -2. So this is complex number -3 -2i. इथे सगळे काय निगेटिव्ह, -3 -2i. आता हा पॉइंट काय असेल तुमचा 3, -1. So this is 3 -i. इथे लक्षात असे पॉइंट्स रिप्रेझेंट करायचे. 1 + 2i दिलेला असेल आणि कॉम्प्लेक्स नंबर दिलेले असतील आणि तुम्हाला सांगितलं की ह्या प्लेन वरती कॉम्प्लेक्स नंबर ड्रॉ करा, तर तुम्ही काय करणार? 1 + 2i दिला असेल तर 1 and 2. 1 आणि 2 कुठे येणार आहे? इथे सगळे पॉझिटिव्ह असतात. इथे x निगेटिव्ह आणि y पॉझिटिव्ह. इथे दोघेही निगेटिव्ह, x आणि y दोघेही निगेटिव्ह असतात, आणि इथे x पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह. सो 1 + 2i म्हणजे 1 आणि 2 इथे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. दिस इज फर्स्ट 1 + 2i. कुठे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 1 आणि 2, 1 and this is 2. 1 + 2i म्हणजे 1, 2. आता हा जो सेकंड क्वाड्रंट आहे तिथे कोणता कॉम्प्लेक्स नंबर आहे? -2 + 2i, -2 आणि +2. दिस इज थर्ड क्वाड्रंट. इन थर्ड क्वाड्रंट complex number is -3 -2i, -3 here and -2 here. This is fourth quadrant. Fourth quadrant मध्ये कॉम्प्लेक्स नंबर आहे 3 -i. 3 is, हे फॉर एक्झाम्पल आहे. ओके, मनाने घेतलेले एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर ड्रॉ करा असं सांगितलं तर तुम्ही असं एक्स रिअल ऍक्सिस काढायचं, इमॅजिनरी ऍक्सिस काढायचे आणि तिथे कॉम्प्लेक्स नंबर काय करायचे? ड्रॉ करायचे. Okay. Now we see the definition of Argand diagram on complex plane. Definition: Argand diagram on complex plane.
Argon diagram on complex plane. A diagram which represents complex numbers by points in a plane with reference to the real and imaginary axis is called Argon diagram on complex plane. A diagram which represents complex numbers by points in a plane with reference to the real and imaginary axis. It's called Argon diagram on complex plane. Okay, now let's see the definition of modulus. Modulus of a complex number. Modulus of a complex number. We take definition. If Z is equal to A plus I B, be any complex number, then modulus of Z is denoted by modulus of Z or R. Modulus of Z or R, and is defined as modulus of Z is equal to under root of real part square plus imaginary part square. What is the modulus of Z? Modulus of Z is real part square root मध्ये real part square plus imaginary parts square. So modulus of Z is equal to under root of A square plus B square. For example, if Z is equal to 4 plus 3i, then what is the modulus of Z? Modulus of Z is real part is 4 square plus imaginary part is 3 square. So this is 4 square is 16 and 3 square is 9. So this is under root of 9. 16 plus 9 is 25. And this is square root of 25 is 5. So modulus of Z is 5. Okay. येथे लक्षात मॉड्युलस कसं फाइंड करायचं आहे? जो तुमचा रिअल पार्ट असेल त्याचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. आय घ्यायचा नाही, फक्त काय घ्यायचं आहे? बी घ्यायचंय. स्क्वेअर रूट ऑफ मॉड्युलस ऑफ झेड इज अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. नाउ वी विल टेक सेकंड एक्झाम्पल. If Z is equal to 1 minus 2i, then what is modulus of Z is under root of A is 1 square and B is 2, B is minus 2, minus lens raise. So under root of 1 square is 1 plus
2 square is 4. So this is under root of 5. This is the modulus of this complex number 1 minus 2i. Okay. Now we take 1.5.2 modulus झाला argument त्यालाच काय म्हणतात amplitude. Argument or amplitude of a complex number. Argument or amplitude of a complex number. त्याची डेफिनेशन घेऊया. If z is equal to a plus ib be any complex number, then argument of z is denoted by argument of z arg in round bracket z or theta. Argument of z is denoted by argument of z or theta and is defined as argument of z or theta is equal to tan inverse of b upon a. Tan inverse of b upon a. B is our imaginary part and divided by real part. Tan inverse of imaginary part upon real part. So this is argument of z. For example, if z is equal to 1 plus I, then argument of z म्हणजे theta काय असेल tan inverse of b upon a. What is b? B is coefficient of I. Coefficient of I is 1 and a is real part. Real part is also 1. So tan inverse of 1. What is the value of tan inverse of 1? काय असतं पाय बाय 4. म्हणजेच असा कोणता अँगल आहे थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1. म्हणजेच काय असतं हा tan इनवर्स आहे. हे तुम्ही हे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला शिकायचंय. हा इनवर्स आहे, इकडे गेला तर काय होतो tan होतो. tan इनवर्स इथे आहे तो इकडे गेला तर tan होतो. म्हणजे tan थीटा इज इक्वल टू 1. आणि असा कोणता टॅनचा अँगल आहे की ज्याला आपलं आन्सर 1 येतं. असा इथे कोणता अँगल मी लिहू म्हणजे त्याचा आन्सर काय येईल 1. कोणत्याला येतं 45 अँगल आठवते का 45 डिग्री. 45 डिग्री म्हणजेच काय असतं 45 म्हणजेच 180 अपॉन 4. 180 म्हणजेच काय असतो पाय आणि हा डिवायडेड बाय 4. आन्सर येते का पहा 4 ने डिवाइड केलं तर 4 4 जा 16 राहिले 2 आणि 4 5 जा 20. So 180 upon 4 is pi by 4. So 45 degree. So we have an answer. Tan inverse of 1 is pi by 4. म्हणजे tan pi by 4 ला म्हणजे tan 45 किती असतं 1.